गुड मॉर्निंग, वेलकम टू आरतीज डायरी। कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल। दररोज सकाळी आपण एक नवीन सुरुवात करतो। आपला दिवस कसा जाणार आहे हे आपल्या पहिल्याच विचारावर अवलंबून असते। एक सकारात्मक विचार, एक पॉझिटिव्ह विचार आपल्या संपूर्ण दिवसासाठी आपली ऊर्जा बनवून ठेवतो। तर नेहमी ही सकाळची सुरुवात चांगल्या पॉझिटिव्ह विचारानेच करायची। हा एक छोटासा संदेश मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता। तुमचा दिवस पण असाच छान मजेत मस्त जावो। सकाळची सुरुवात झाली। रोजचीच कामे, नुरवीला सकाळी तयार करणे, तिला सकाळी स्कूलमध्ये सोडून येणे। तिला स्कूलमध्ये सोडून येणं हे सगळ्यात मोठा टास्क असतो, हे मी तुम्हाला ऑलरेडीच सांगितलं आहे। त्यानंतर माझ्या फ्रेंडचा कॉल आलेला। ती बोलली आपण सगळे मिळून चहा घेऊया। सगळ्यांचे लेकरं स्कूलला गेले होते। मग तिने मस्त आता मसाल्याचा चहा बनवला आणि आम्ही तो मस्त एन्जॉय केला। दुधावरची साय काढणं हे महत्त्वाचं काम, कारण की आपल्याला घरचं तूप भेटतं खायला। तर हे जे दूध आहे ते आम्ही गाईचं दूध घेतो, त्यामुळं ते जे साय बनती जे तूप बनतं ना, तर ते खूप छान होतं। आणि मला घरचंच तूप खूप आवडतं। बाहेरच्या तुपाचा थोडासा वास येतो, म्हणून मी मोस्टली तर ट्राय करते की घरचंच तूप बनायला पाहिजे आणि घरचंच तूप नुरवीला पण भेटायला पाहिजे। त्यानंतर मग दूध तापवायला ठेवलं आणि जी बाकीची कामं असतात इव्हिनिंगची, जे भांडे असतात दुपारी घासलेली ती लावून घेणं आणि थोडीफार जी सिंकमध्ये भांडे असतात ती घासून घेणं। तर प्रत्येक गृहिणींना असं वाटतं की छान अशी मॅजिक व्हावी आणि ते काम पटापट व्हावं, पण तसं होत नाही। मी जस्ट ट्राय केलं तुम्हाला शो करून की आजकाल असे ट्रेंडिंगमध्ये रील्स असतात की चुटकी वाजवली की ते काम होतं, म्हणून मी इथं एक करून दाखवलं तुम्हाला। त्यानंतर जे भांडे होते सिंकमध्ये पडलेले ते क्लीन करून घेतले आणि नुरवी दुपारी झोपली होती खूप दिवसांनी। आजकाल ती अजिबात झोपत नाहीये, तिला नुसतं खेळायचं असतं तिच्या फ्रेंड्ससोबत। आणि मग म्हणलं ती झोपली तर बाकीचे सगळे कामं आहेत ती पण आवरून घ्यावी, म्हणून ही पण सगळी आवरून घेतली पटापट कामे। नेक्स्ट काम जे ठरलेलं असतं, म्हणजे प्रत्येकाला ते करणं भागच आहे काही झालं तरी, ते म्हणजे दुपारची जी कपडे असतात जी आपली कपडे असतात बाहेर वाळत घातलेली ती काढणे, त्यांच्या घड्या घालणे आणि त्यांना आपापल्या जागेवर ठेवणे। मेन म्हणजे ही जी कामे आहेत ती रोजच्या रोज केली तर ती जास्त होत नाही किंवा जास्त आपल्या घरामध्ये पसारा होत नाही। त्यानंतर मी माझं आवरलं, म्हणजे थोडीशी फ्रेशन अप झाले आणि फ्रेश झालं की एकदम छान वाटतं। नुरवीचा आवाज येतो, मे बी नुरवी उठली असावी झोपेतून। मग पटकन आवरलं माझं आणि नुरवीकडे गेले आणि तिला उठवलं। ती काय लवकर उठत नाही, बराच वेळ पडून राहते। त्यानंतर तिला दूध दिलं पिण्यासाठी आणि मग म्हणलं रात्री तुला काय जेवण करायचंय सांग बेटा, तर तिचं काहीच उत्तर नसतं। त्यानंतर ती खेळायला गेली तिच्या फ्रेंड्ससोबत। मी हे मटार भिजवले होते सकाळीच, तर म्हणलं ह्याचीच भाजी बनवूया, छान लागते कधी कधी काहीतरी वेगळं बनवलं तर खायला। मग सिंपल अशी फोडणी दिली, जिरे मोहरी कढीपत्ता कांदा जिंजर गार्लिक पेस्ट, आपले बेसिक मसाले आणि टोमॅटो वगैरे टाकून छान अशी फोडणी करून घेतली आणि छान झाली होती भाजी पण। आणि भाकरी टाकायचं होतं, ज्वारीच्या भाकरीचं पीठ तर संपलं होतं, मग बाजरीचं दळून आणलं होतं आम्ही। आता थंडी पण आहे, पाऊस आहे, तर बाजरीची भाकरी खूप छान लागते संध्याकाळच्या वेळी खायला। आणि नुरवीसाठी खिचडी केली होती, मुगाची खिचडी केली होती, कारण ही तर काही भाजी वगैरे खाल्ली नव्हती तिने। तिला ट्राय पण केलं होतं की खा म्हणून, पण तिने काही खाल्ली नाही। तर असा होता माझा आजचा छोटासा ब्लॉग। कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।